शिंदेच्या शिवसेनेच्या अधिवेशनासंदर्भातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचं कोल्हापुरात पहिलं महाधिवेशन होणार आहे आणि त्याच्यासाठीची जय्यत तयारी झालेली आहे। कोल्हापुरात शिंदेच्या शिवसेनेकडून या सगळ्याची तयारी सुरू झालेली आहे। सगळे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी त्यासाठी उपस्थित राहतील असं कळतंय। 43 आमदार, 13 खासदार उपस्थित राहणार आहेत। महाधिवेशनामध्ये संघटनात्मक विषयांवर विशेषतः चर्चा केली जाईल असं समजतंय आणि या महाधिवेशनात उद्या मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचं कोल्हापुरात हे पहिलं महाधिवेशन होतंय। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता शिंदे गट सुद्धा जय्यत तयारीला लागलेला आहे। या सगळ्या संदर्भातले आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातून आपल्याशी जोडले गेलेत। शेखर, नेमकी कशा पद्धतीची तयारी आहे शिंदे गटाकडून या महाधिवेशनासाठीची? रिद्धी, आज आणि उद्या 2 दिवस खरं तर शिवसेनेचं महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडतंय। कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार हॉल या परिसरामध्ये भव्य अशी तयारी जी आहे ती या संपूर्ण अधिवेशन पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे। जवळपास 9 मंत्री जे आहेत या अधिवेशनाला शिवसेनेचे उपस्थित राहणार आहेत। त्याबरोबर 43 आमदार आणि 13 खासदार। खरं तर एक भव्य मेळावा जो आहे तो या शिवसेनेच्या या ठिकाणी होतोय। त्यामुळे नक्कीच पार्श्वभूमीवरती नेटकं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। 10 वाजता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत या ठिकाणी कोल्हापूरमध्ये दाखल होतील आणि त्याला या महाअधिवेशनाला सुरुवात देखील होणार आहे। आणि त्यानंतर खरं तर आज दिवसभर या संपूर्ण अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती कोणकोणते नेमके ठराव होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उद्या देखील हे अधिवेशन जे आहे ते दुपारपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर उद्या सायंकाळी एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातल्या गांधी मैदान या ठिकाणी भव्य अशी सभा देखील होणार। त्यामुळे नक्कीच कोल्हापुरात होत असलेल्या शिवसेनेच्या पहिल्याच अधिवेशनाला आता संपूर्णच राजकीय अभ्यासकांच्या असू देत किंवा संपूर्ण राजकारणातील लोकांचे जे ते नजरा लागून राहिले। त्यामुळे नक्कीच आजच्या अधिवेशनामध्ये काय नेमकं होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। जी, आणि एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा होणार आहे शेखर, तर त्या संदर्भातलं कशा पद्धतीचं नियोजन आहे? रिद्धी, अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या गांधी मैदान इथं उद्या सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे। त्यामुळं गांधी मैदान देखील मोठं मैदान आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ती येतील असा पद्धतीचा विश्वास जो आहे तो कोल्हापुरातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलेला। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कशा पद्धतीने ही सभा जी आहे ती पार पडणार आणि कोल्हापुरात महाअधिवेशन जे आहे ते पक्षफुटीनंतरचं पहिलंच होतंय। त्यामुळे या अधिवेशनाकडे देखील सर्वांच्याच नजरा लागून राहिलेत आणि उद्याची सभा नेमकी कशा पद्धतीने पार पडणार, त्याला किती लोकांचा प्रतिसाद असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। निश्चित, आणि या अधिवेशनाचे पुढचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।